मी राजू मुरलीधर काळुंके. मला काही क्लिप व्हायरल झाल्या. माननीय संग्रामभाऊ जगताप यांच्या व्हायरल क्लिप, आणि त्या व्हायरल झाल्याबद्दल मला दिलगिरी आहे. आणि तो आपल्या अहिल्यानगरमध्ये चांगला माणूस भेटला आहे. आणि सगळे जे नालायक लोक आहेत, एक चांगल्या माणसाला हटवासाठी काही बोलायला लागलेत, काही करायला लागलेत. जसा देशाला मोदी साहेब भेटले तसे नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये संग्रामभाई जगताप भेटलेले आहेत. तर माझं हेच म्हणणं आहे, तुम्ही राजस्थानला बघितलं का, जिथे त्यांची मॅजॉरिटी जास्त असली तिथं लगेच माणसाला मारून टाकतात. एक ना शिंपी होता, शिंपीच्या घरामध्ये गेले, शिंपीच्या दुकानामध्ये गेले लोक, आणि तो कधी ते काही बोलला असेल जसं मी बोलतोय, तर तिथे गेले कपडे शिवायचेत म्हणून त्याचं मुंडकं कापलं. काय, जिथं तुमची मॅजॉरिटी जास्त आहे तर त्याच्यामुळे तुम्ही अत्याचार करतात, बरोबर. तुम्ही कुठल्या आमच्या हिंदू माणसं, आमचे हिंदू लोक आहेत आमचे, त्यांना बघितलं कधी पण बघा दर्ग्यावरती सगळ्यात जास्त हिंदू दिसतात तुम्हाला, बरोबर. तुमचा मुस्लिम माणूस कधी दिसला का याच्या म्हणजे कुठल्या मंदिरामध्ये कधी दिसत नाही. पण हे आमचं एक चांगलं पण आहे का आम्ही सगळ्याला धरून चालतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही संग्रामभाई जगताप असे केलं तसं केलं, त्यांनी काही चुकीचं काही केलं नाही आणि ते काही वाईट बोलले नाही. त्यांनी म्हणले लांडगे तर तुम्ही लांडे म्हणतात. काय, हे सगळं चुकीचं आहे. याच्यावरती मी निषेध स्वतःहून करतो. राजू मुरलीधर काळुंके माझं नाव आहे. आणि त्याच्याबद्दल मला संग्रामभाईचा खूप आदर आहे. आणि मी खूप संग्रामभाईचा मान आणि सन्मान ठेवतो मी मनामध्ये. आणि एक हिंदू म्हणून मी त्याच्यामुळं मला हे वाईट वाटलं. तुम्ही 50 लोक मुस्लिम लोकांकडून परळीमधून कंप्लेंट गुन्हा दाखल करतात, नगरमधून याच्याहून त्याच्याहून गुन्हा दाखल करतात, ते मला योग्य वाटत नाही. संग्रामभाई जे करतात ते स्वतःहून चांगलं आहे. आमची अख्खी नगरची जनता त्यांच्या मागे आहे. संग्रामभाई असल्यामुळे नगरमधले रस्ते कामं सगळे व्हायला लागलेत. आणि प्रशासनावरती पण दबदबा आहे का बस प्रशासन भैयांचं ऐकून कामधंदे व्यवस्थित करतात. तर याच्यावरती आम्हाला प्रशासन, संग्रामभाई आणि आमची जनता, आमचे लोक, आमचे समाज, आमचे हिंदू बांधव, त्यांच्यावरती आम्हाला गर्व आहे. आणि तुमचा लांबपर्यंत काही संबंध नाही आहे. पण तुम्ही तकलीफ दिली आम्हाला, तर तुम्ही म्हणतात हम हे करेगे वो करेगे, हम डरते नाही. तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत. तुम मैदान में आओ, हम भी मैदान में आएंगे. जिस दिन जो करना है वो देखेंगे. बस ये मत करो कि किसको तुम बलजबरी संग्राम भैया ऐसा बोला, संग्राम भैया वैसा बोला, कुछ मत बोलो, कुछ मत करो. उनके हिसाब से वो इतने लोगों ने उनको चुन के दिया है, इतने लोगों ने उनको चुन के दिया. वो सीधा काम करें, उनको मालूम है क्या करना है. बस उनको अहिल्यानगर चलाना है तो क्या करना है, क्या है, अपने हिसाब से वो बराबर करे. पर तुम जितने लोग मुस्लिम लोग हैं सबको तकलीफ नहीं दे. जो 2-4 लोग हैं उनको ही तकलीफ हो रहा है, वही तुम रिपीट करे या ऐसा कर रहा है वैसा कर रहा है. तुम अजीत दादा को बोले, ये बोले, वो बोले. अजीत दादा भी बोलेंगे कि देखो जो आदमी सच्चा है वो सच्चा ही काम करेगा. मैं इसके आगे कुछ नहीं बोलता. जय हिंद, जय महाराष्ट्र.